बोललेले शब्द परत येत नाहीत. एकदा एका शेतकऱ्याने घराशेजारी राहणाऱ्या माणसाला खूप शिवीगाळ आणि खूप वाईट बोलला. परंतु नंतर जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली, त्याला खूप वाईट वाटले आणि तो एका संताकडे गेला. त्याने संताला विचारले की त्याचे बोललेले शब्द परत कसे घ्यावेत. संत त्या शेतकऱ्याला म्हणाले, तुम्ही खूप सारे पंख गोळा करा आणि त्यांना शहराच्या मध्यभागी ठेवा. शेतकऱ्याने सांगितले तसेच तेच केले आणि नंतर संताजवळ पोचला. मग संत म्हणाले, आता जाऊन ते पंख एकत्र कर आणि त्यांना परत घेऊन ये. शेतकरी परत गेला, पण तोपर्यंत सर्व पंख हवेत उडून गेले होते आणि शेतकरी रिकाम्या हाताने संताजवळ पोहोचला. मग संतांनी त्याला सांगितले की तुम्ही जे शब्द बोललात त्या बाबतीत पण असेच घडले. आपल्याला तोंडातून शब्द सहजपणे निघून जातात, परंतु ते शब्द परत घेऊ शकत नाही. काही वाईट बोलण्यापूर्वी लक्षात ठेवा की चांगले वाईट बोलल्यानंतर काहीही करून आपले शब्द परत घेता येत नाहीत, परंतु आपण त्या व्यक्तीकडून क्षमा मागू शकतो आणि क्षमा मागायलाच पाहिजे. परंतु मानवी स्वभाव असा आहे की काही पण करा, पण माणसाच्या मनाला कुठेतरी दुःख होतं. जेव्हा आपण एखाद्याला वाईट बोलतो तेव्हा त्याचा त्रास त्याला होतो, परंतु काही क्षणानंतर त्याला वाईट बोलल्याचे दुःख आपल्याला होते. त्यापेक्षा आपण गप्प राहणे चांगले.